नमस्कार रसिका हो, मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते. नवरी मिळे हिटलरलाच्या 14 जानेवारीच्या भागात काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर एपिसोडची सुरुवात अशी होते की घरातले सगळे एजेंटच्या लिव्हिंग रूममध्ये जमलेले असतात आणि एजे लीलाला सांगतो, लीला थांब. त्यावर लीला म्हणते का? त्यानंतर एजे लीलाच्या वडिलांच्या बाजूला जाऊन बसतात आणि सांगतात की मी मुलीकडचा आहे. त्यावर लीला आणि सगळेच हसायला लागतात आणि मग लीला सुद्धा म्हणते, ओके मग ठीक आहे, मग मी मुलाकडची आहे आणि ती आजींच्या बाजूला जाऊन बसते. त्यानंतर आजी बोलायला सुरुवात करतात की यश आणि रेवतीच्या लग्नाच्या बोलणीसाठी आपण इथे सगळे जमलेले आहोत. आणि नंतर त्या सांगतात, कालिंदीताई तुमच्याशी एक गोष्ट मी आत्ताच क्लिअर करते. यश जरी दुर्गाचा भाऊ असला तरी यश ह्याच घराचा सदस्य होता, आहे आणि ह्यापुढेही असणार आहे. आणि पर्यायाने रेवती सुद्धा ह्याच घरात जहागीरदारांची सून बनून राहणार. हे ऐकल्यावर कालिंदी खूप खुश होते आणि म्हणते, अगं बाई, तुम्ही अगदी माझ्या मनातलं म्हणालात. मला ना काहीही झालं तरी रेवतीला जहागीरदारांचं सून बनवायचंच होतं. म्हणजे माझ्या दोन्ही मुली एकाच घरात नांदणार, एकाच घरात राज्य करणार. त्यानंतर मोहिते सरोजिनीताईंना सांगतात की तुमच्या काय अपेक्षा असतील त्या आम्हाला सांगा. आणि मग ते एजेनाही विचारतात की एजे तुमच्या काय अपेक्षा आहेत. तर एजे सांगतात, मी तर मुलीकडचा आहे, त्यामुळे मुलाकडून बोलण्याचा मान आता दुर्गाचा आहे. त्यावर दुर्गा म्हणते की एजे मला फक्त एवढंच वाटतं की लग्न जहागीरदारांच्या शानला मॅनेज होईल अशा टाईपमध्येच व्हावं आणि आपले सगळे आप्तेष्ट नातेवाईक सगळ्यांनाच आपण लग्नाला बोलवावं. त्यावर आजी दुर्गाला म्हणतात की दुर्गा तुझा विचार चांगला आहे, पण एवढे सगळे नातेवाईक आप्तेष्ट यांना सगळ्यांना बोलवलं तर गेस्ट लिस्ट खूप मोठी होणार आणि आपल्याकडे एवढा वेळ नाहीये. त्यावर दुर्गा म्हणते की यश माझा एकुलता एक भाऊ आहे, त्यामुळे मला त्याचं लग्न डबाजातच बनवायचं आहे. त्यामुळे मला लग्न थाटामाटातच करायचं आहे. हे ऐकताच रेवतीच्या घरातल्यांची चेहरे पडतात आणि कालिंदी पण मनात म्हणते, हिला काय जातंय थाटामाटात करायला लग्न, सगळा खर्च आमच्या डोक्यावर. त्यावर एजे म्हणतो, काळजी करू नकोस दुर्गा, तुला जसं लग्न हवंय, सगळ्यांना हवंय तसंच होईल. त्यावर कालिंदी मोहित्यांच्या कानात म्हणते की अहो, एवढ्या लग्नाचा खर्च आपल्याला झेपणार आहे का? आता तरी बोला, मूग गिळून गप्प बसू नका. आणि त्यांचं हे कन्व्हर्सेशन एजे ऐकतो आणि एजे मोहित्यांना सांगतो की तुम्ही पैशाचं बर्डन घेऊ नका, ते मी बघेन, आपण फक्त लग्न एन्जॉय करायचं आहे. हे ऐकताच कालिंदी खुश होते आणि त्यानंतर कालिंदी लग्नाचे मुहूर्ताच्या डेट्स सगळ्यांसमोर ठेवते. तेवढ्यात लीला एजेना म्हणते की एजे मला तुमच्याशी बोलायचंय आणि तुम्ही जरा बाजूला या. तर एजे म्हणतात, बोल ना, इथेच बोल. लीला थोडीशी चिडते आणि म्हणते, मी मुलाकडची आहे, मला इथे बोलायचं नाहीये, मला थोडं दुसरीकडे जाऊन बोलायचं आहे. आणि नंतर एजे आणि लीला दोघंही किचनच्या इथे उभे राहतात आणि एजे लीलाला विचारतो की बोल काय झालं. त्यावर लीला म्हणते की एजे मला असं वाटतंय की ह्या लग्नाचा तुम्ही पूर्ण खर्च करू नका. त्यावर एजे म्हणतो का? त्यावर एजे लीलाला सांगतो की दुर्गाला हे लग्न ग्रँड तरीकेने करायचं आहे आणि रेवती माझी बहीण आहे, सो. त्यावर लीला म्हणते, तुमचा उद्देश मला कळतोय, बाबांवर उगाच प्रेशर येऊ नये म्हणून तुम्ही हे सगळं करत आहात. लीला पुढे म्हणते, प्रत्येक लेकीचं लग्न हे तिच्या वडिलांचं स्वप्न असतं, तुम्ही जर सगळा खर्च केला तर माझ्या बाबांना वाईट वाटेल ना. त्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे आणि बाबांना या सगळ्याचं दडपण आलं तर ते कधीच कोणाला बोलून दाखवणार नाहीत. म्हणून त्यांना जमेल तसं त्यांना लग्न करू द्या ना. आणि एजेला सुद्धा ते पटतं आणि त्यानंतर एजे आणि लीला दोघंही पुन्हा लिव्हिंग रूम मध्ये येतात. ते आल्यानंतर आजी एजेला म्हणतात, अभिराम लग्नाची तयारी चालू करूया ना. त्यावर एजे म्हणतो की मगाशी दुर्गाने लग्नाबद्दल तिच्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्या आपल्याला सांगितल्या.
आणि त्याच एक्सपेक्टेशन्स कन्सिडर करून माझ्याही डोक्यात काही आयडियाज आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. आणि एजे पुढे म्हणतो, आय प्रॉमिस यू, तुम्ही यश आणि रेवतीचं लग्न सुद्धा एक्सपेक्ट केलं नसेल एवढं छान होईल, पण त्यासाठी तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट ठेवावा लागेल. त्यावर दुर्गा एजेना म्हणते, ऑफकोर्स आय ट्रस्ट यू. त्यानंतर एजे म्हणतो की यश आणि रेवतीचं लग्न हे कोणत्याही हॉलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये न होता लीलाच्या माहेरी होईल. लग्नाचा व्हेन्यू लीलाच्या घरचं अंगण असेल आणि तिथे कोणत्याही प्रकारचा फॅन्सी ब्युफे नसणार आहे, पण पारंपरिक पंगत नक्कीच असेल. त्यामुळे लग्नाची थीम अतिशय युनिक आणि ट्रॅडिशनल असणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, सगळं युनिक आणि ट्रॅडिशनल असणार आहे. त्यावर सरोजिनीताई म्हणतात, खूप छान कल्पना आहे अभिराम. नाहीतरी अशी पारंपरिक लग्न पाहायलाच मिळत नाही ना. छान छान, आपण रेवती आणि यशचं लग्न असंच पारंपरिक पद्धतीने करूया. हे ऐकताच दुर्गा मनातल्या मनात चिडते आणि म्हणते, एजे इतकं का लीलाच्या फॅमिलीला पाठीशी घालतायत, सगळं त्यांच्या मनासारखं करतायत. मोहिते एजेंचे आभार मानतात आणि सांगतात की तुम्ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी केलेली आहे. त्यावर एजे म्हणतो की लीलाचे बाबा, तुम्ही आभार कसले मानतायत, रेवती माझी सुद्धा बहीण आहे. आता लग्नाच्या मांडवापासून पाठवणीपर्यंत सगळी तयारी आपल्याला एकत्र करायची आहे. म्हणून तर आता 2 टीम झालेल्या आहेत, टीम ब्राईड आणि टीम ग्रूम. आणि त्यानंतर बोलणी सक्सेसफुल झाल्यामुळे कालिंदी सगळ्यांना पेढे वाटते. कालिंदी लीलाला सुद्धा पेढा देते आणि लीला तो पेढा घेऊन खायला जाते. तर कालिंदी लीलाला म्हणते की आधी एजेना भरव, आणि मग लीला तो पेढा घेऊन एजेंकडे येते आणि एजे तो पेढा लीलाच्या हातातून खातात. त्यानंतर लीला एजेना सांगते की तुम्ही मला पेढा भरवा, पण एजे मात्र तिला पेढा न भरवता तो पेढा तिच्याच हातात ठेवून निघून जातो. आणि नंतर घरातले सगळे डायनिंग टेबलवर नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. लीला पाणीपुरी बनवत असते, तर एजे तिच्या हातातून ती प्लेट घेतो आणि तिला सांगतो की मी बनवतो. तिच्यासाठी पाणीपुरी एजे बनवून लीलाला देतो. लीला मनात म्हणते, मला नव्हतं वाटलं की मन्याचा इम्पॅक्ट तुमच्यावर एवढा झाला असेल. लीला ती पाणीपुरी खाते आणि त्यानंतर एजे लीलाला विचारतो, कशी आहे पाणीपुरी. त्यावर लीला एकदम पाणीपुरीचं कौतुक करणार असते, पण ती नंतर तिला लक्षात येतं, त्याच्यामुळे ती म्हणते ठीकच आहे. लीलाची अशी थंड रिॲक्शन ऐकून एजे शॉक होतो आणि एजे पुन्हा अजून एक पाणीपुरी बनवतो आणि लीलाला देतो. लीला ती सुद्धा खाऊन पुन्हा सांगते की ठीकच आहे. एजे न कंटाळता लीलाला तिसरी पाणीपुरी देतो. लीला पुन्हा तशीच रिॲक्शन देते की ठीकच आहे. त्यानंतर एजे लीलाला चौथी पाणीपुरी देतो. लीलाची पुन्हा सेम रिॲक्शन येते आणि मग कालिंदी स्वतः पाणीपुरी टेस्ट करून बघते, तिला तर आवडते. आणि मग एजे गोंधळतो आणि म्हणतो, लीलाला माझ्या हातची पाणीपुरी का आवडत नसेल. एजे आणि लीलाची ही पाणीपुरी स्टोरी घरातले सगळेच बघत असतात. दुर्गा मनात म्हणते, मला कधीच वाटलं नव्हतं की लीलाला परफेक्ट पाणीपुरी मिळावी म्हणून एजे एवढे इफर्ट्स घेतील. इतक्यात एजे अजून एक पाणीपुरी बनवतो आणि लीलाला देतो. लीला ती खाते आणि म्हणते की एजे ही सुद्धा पाणीपुरी ओकेच होती, पण आता बस झालं, माझं पोट भरलेलं आहे. पण एजे थकत नाही आणि एजे लीलाला सांगतो की तू अजूनपर्यंत बेस्ट पाणीपुरी खाल्लेली नाहीयेस, आणि एजे पुन्हा पाणीपुरी बनवायला सुरुवात करतो. आणि एजे ती पाणीपुरी बनवतो, पण ह्या वेळेला तो ती पाणीपुरी स्वतः खातो. आणि सरस्वती हे सगळं बघून लक्ष्मीला म्हणते की वहिनी, मला माहिती होतं की लोक प्रेमामध्ये आंधळी होतात, पण एजे तर पाणीपुरीवाले झालेले आहेत. त्यावर लक्ष्मी म्हणते, हो नाहीतर काय, डोक्याला फक्त आता एक फडका बांधायचा बाकी ठेवलेला आहे. आणि एजे ती पाणीपुरी खातो आणि लीलाला सांगतो, इट्स परफेक्ट. त्यावर लीला आश्चर्यचकित होऊन सांगते, मला द्या ना एखादी पुन्हा करून, मी सांगते. त्यावर एजे पुन्हा एक पाणीपुरी बनवतो आणि लीलाला देतो. आणि लीला ह्या वेळेला म्हणते, बेटर होती. एजे अजून चिडतो.
आणि म्हणतो जस्ट बेटर. तर लीला म्हणते हो आणि एजे चिडतो आणि तिथून निघून जातो. आणि इथेच हा भाग संपतो. नवरी मिळे हिटलरलाच्या उद्याच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते. बाय.